मित्रांनो नमस्कार. तुमच्या गावाच्या विकासासाठी सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी पाठवते. रस्ते, पाणी, दिवे, शाळा यांच्यासाठी हा पैसा असतो. पण कधी विचार केलाय का की कागदावर रस्ते चकाचक दिसतात आणि प्रत्यक्षात मात्र फक्त गड्डेच असतात. हा पैसा जातो कुठं नेमका, असा विचार तुम्ही केलाय का? सरपंच निवडून येतो, 2-3 वर्षात चांगलं घर बांधतो, बंगला बांधतो, गाडी घेतो. एवढा पैसा सरपंच या पदामध्ये आहे का, की वेगळ्या मार्गाने सरपंचाकडे पैसा येतो? आज आपण उघड करणार आहोत ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या घोटाळ्याची पद्धत आणि एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही ते कसे रोखू शकता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्या हक्काचा आहे. सर्वात आधी समजून घेऊया की हा निधी येतो कुठून, ग्रामपंचायत मध्ये नेमका पैसा कुठून येतो. हा पैसा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या मार्फत गावात पैसा येतो. 15वा वित्त आयोग निधी, त्यानंतर मनरेगा योजना, स्वच्छ भारत अभियान, यासोबतच रस्ते, गटारे आणि स्ट्रीट लाईट साठी विशेष तरतूद असते. या विविध योजनेच्या माध्यमातून गावात पैसा येत असतो. परंतु गावात पैसा आल्यानंतर त्याचा घोटाळा किंवा भ्रष्टाचार कसा होतो तेही बघूया. आता मी तुम्हाला 8 मुद्दे समजून सांगणार आहे. त्या 8 मुद्द्याच्या माध्यमातून गावात भ्रष्टाचार होत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनावट बिल तयार करणे, म्हणजे काम न करताच किंवा साहित्याचे जादा दर लावून खोटी बिले सादर केली जातात. दुसरा मुद्दा म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं, म्हणजे सिमेंट कमी प्रमाणात वापरात, रेती, माती याचा जास्त उपयोग होतो. त्यामुळं निकृष्ट साहित्य वापरून पैशाची बचत केली जाते आणि वरचे पैसे जे असतात ते स्वतःच्या खिशात घातले जातात. तिसरी गोष्ट म्हणजे कागदावरच काम दिसतं. सर्वात मोठा प्रकार आहे म्हणजे कागदावरच रस्ता पूर्ण झाला असं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात तिथं साधी मातीही टाकलेली नसते. पुढचं म्हणजे मनरेगा मास्टर रोल. जे लोक कामावर आलेच नाही त्यांच्या नावे हजेरी लावून मजुरांचे पैसे काढले जातात. त्यानंतर जर बघितलं तर टेंडर मध्ये देखील सेटिंग असतात, म्हणजे नातेवाईकांना किंवा ओळखीच्या कंत्राटदाराला जास्त दराने काम दिले जाते. माहिती लपवली जाणे, म्हणजे ग्रामसभेत कामाची माहिती दिली जात नाही जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. त्यानंतर जर पुढे बघितलं तर ग्रामस्थांच्या किंवा सदस्यांच्या खोट्या सह्या करून ठराव मंजूर केले जातात. त्यानंतर साठलोट हा एक प्रकार घोटाळ्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे बघा, सरपंच, सचिव आणि काही सदस्य एकत्र येऊन हा भ्रष्टाचाराचा डोलारा उभा करतात. आता याचा फटका कोणाला बसतो, तो म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला, म्हणजे सर्वसामान्य लोकांना, गावातील लोकांना याचा फटका बसतो. आता त्या ठिकाणी गावाचा विकास देखील थांबतो, म्हणजे गावात रस्ते नसणं, गावात स्ट्रीट लाईट नसतं, गटारेचं पाणी व्यवस्थित नियोजन न करणं इत्यादी गोष्टींचा गावकऱ्यांना फटका बसतो. म्हणून गरजू नागरिक सुद्धांपासून वंचित राहतात. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे यावर उपाय काय असू शकतो. घाबरू नका, कायदा हा तुमच्या सोबत आहे, म्हणजे RTI माहितीचा अधिकार. आता कोणत्याही कामाची माहिती लेखी स्वरूपात मागा आणि ही माहिती प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही मागू शकतात आणि त्यांना तो द्यावाच लागतो. म्हणजे ग्रामसभेला हजर राहा आणि प्रश्न विचारा. तुमची उपस्थितीच भ्रष्टाचाराला आळा घालू शकते. गावातील चावडीवर किंवा भिंतीवर कामाचा खर्च आणि तपशील लावण्याची मागणी करा. तसंच गावातील सुशिक्षित
तरुणांनी एकत्र येऊन कामाची तपासणी केली पाहिजे, जेणेकरून गावात आलेला पैसा कुठे कुठे आणि किती किती खर्च आला याची तुम्हाला माहिती मिळेल. तसंच ई ग्राम सेवा आणि PMMS पोर्टलवर जाऊन तुमच्या गावाला किती निधी आला आहे, तो कुठे खर्च झाला आहे हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता. भ्रष्टाचार आढळल्यास व्हिडिओ जिल्हाधिकारी किंवा लोक आयुक्ताकडे तुम्ही रीतसर तक्रार देखील करू शकता. लक्षात ठेवा, आपलं गाव आपली जबाबदारी आहे. तुम्ही गप्प बसला तर भ्रष्टाचार वाढत राहील. प्रश्न विचारा, सहभागी व्हा आणि बदल घडवा. आता हा व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिक जागृत होईल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईबला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.